कंटेंट क्रिएशन का चालू केलंस, काय कारण काय होतं प्रत्येक त्याच्यापाठी, जसा तू इंस्टाग्रामवर लिहिलंयस ड्रीम ऑफ अ मी. यो सो बिफोर वी गेट इन टू दिस व्हिडिओ, हा व्हिडिओ आम्ही शॉट केला होता 1 वर्ष आधी, बॅक इन 2025. याचा डेटा माझ्याकडून चुकून हरवला गेला होता. बट लकीली माझ्याकडे एक ड्राईव्ह होती ज्याच्यामध्ये एक अँगल राहिला होता, ज्याच्यात मी आणि संकेत बसून कन्व्हर्सेशन करतो आहे, जो की तुम्ही आता बघाल. अगेन यू विल एक्सपिरियन्स मल्टिपल कट्स इन दिस व्हिडिओ बिकॉज ऑफ द डेटा लॉस. But one thing I can guarantee is the quality of conversation is going to be top notch, because if you're someone who's getting into your content creation journey or event management space मध्ये तुम्ही घुसताय, तर this is going to be the video for you, because संकेतचे experiences आणि त्याच्या answers to the questions that I had were amazing. So yeah, back to the video guys and enjoy the video. लाईक स्कूल लाईफमध्ये मला नाटक खूप आवडायचं, नाटक करणं वगैरे या गोष्टी मी केल्यात स्कूल लाईफमध्ये. बट कुठेतरी त्या गोष्टींना जास्त स्कोप नव्हता, किंवा स्कूलमधून पण एवढ्या गोष्टींना त्या इम्पॅक्ट भेटत नव्हता किंवा प्रोत्साहन भेटत नव्हता. तर त्याच्यामुळे मग त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या. अपार्ट फ्रॉम दॅट मला ड्रॉइंग खूप आवडायचा आणि खूप चांगली ड्रॉइंग करायचो. सो मम्मीने अजूनपर्यंत त्या बुक्स ठेवल्यात जपून. आणि मग नंतर त्या गोष्टी तुटत गेल्या. पण त्या ड्रॉइंगमुळे मला कुठेतरी वाटायचं की आफ्टर 12th मी आर्किटेक्चर केला पाहिजे, जस्ट बिकॉज इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर या दोनच गोष्टी माहिती असतात आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त कुठला असा की ही पण फील्ड असते, ती पण फील्ड असते, ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मे बी करिअर गायडन्सवाले आपल्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये येतात, पण तेव्हा आपण आपला टाइमपास करण्यात बिझी असतो. आणि मग तो टाइमपास आपल्याला नंतर मग आठवतो की नाही, त्यावेळी जर हा डिसिजन घेतला असता तर एवढे वर्ष आपले फुकट नसते गेले. सो ठीक आहे, त्यावेळी तो विजन नव्हता माझ्याकडे. बट झालं हे की मी आर्किटेक्चर नाही केलं. आर्किटेक्चर जर मी केलं असतं तर कुठेतरी दुसऱ्याकडे गेली असती लाईफ, काही झालं असता. इंजिनिअरिंगमध्ये गेलो आणि बोलतात ना की इंजिनिअरिंग करणारा आहे ना, तो इंजिनिअरिंग सोडून बाकी सर्व शिकतो. सो मी त्यातला एक तो इंजिनियर आहे की इंजिनिअरिंगला गेलो. लाईक अभ्यास करणं आणि पास होणं ही माझ्यासाठी मोठा टास्क नव्हता. मी एक स्मार्ट स्टुडंट होतो. म्हणजे मला माहीत होता की 32 मार्क्स, पासिंग 32. सो ते 32 मार्क्स कसे काढायचे मला माहिती होता. आणि फर्स्ट इयर क्लिअर झाला माझ्यानी. आणि मग फर्स्ट इयर नंतर मला थोडं रिअलाईज झालं की यार, ही माझ्यासाठी गोष्ट नाही बनली इंजिनिअरिंग. मी करायची म्हणून करीन, जॉब भेटला तर ठीक, पण ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीतरी करायची गरज आहे. सो मी तेव्हा मग ना थोडा फोटोशॉप वगैरे ह्या गोष्टी, फोटो एडिटसाठी, ग्राफिक डिझायनिंग मला तेव्हा माहिती नव्हती. जस्ट फोटो एडिटसाठी माझे फोटो काढायचो किंवा कोणाचे फोटो काढायचो, ते एडिट्स करायचो क्रिएटिव्ह वेमध्ये. त्याच्यासाठी मी एक फोटोशॉप घेतला आणि फोटोशॉप शिकायला लागलो. 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर कॉलेजची मोटर स्पोर्ट टीम होती स्टार्कर्स, जिला 1च वर्ष झाला होता. आणि माझा पण तो सेकंड इयर आणि त्या टीमचा पण सेकंड इयर. सो त्यातला एक फ्रेंड होता अजिंक्य, तो आला आणि तो मला बोलला की यार तू डिझाईन करतोस तर आम्हाला एक लोगो डिझाईन कर आणि एक पोस्टर आणि एक ब्रोशर डिझाईन कर. तर ब्रोशर, मी बोललो भाई मी आत्ता तर फोटो वगैरे डिझाईन करायला लागलोय की फोटो एडिट करतोय, ब्रोशर खूप हार्ड आहे. म्हणजे मला माहिती पण होतं की ब्रोशरला PDF मध्ये सेव्ह करायला लागतं, प्लस ब्रोशर 4 मल्टिपल पेजचा पाहिजे, तेव्हा जाऊन ती एक बुक बनेल. ह्या गोष्टी खूप नंतर कळाल्या मला. सो लाईक मग मी ट्राय केला आणि माझ्याकडून चांगली गोष्ट बनली. पहिलाच लोगो तर त्यांचा होता, त्याला थोडा कस्टमाइज केला आणि ब्रोशर बनवला. पहिला ब्रोशर एकदम म्हणजे एकदम आत्तापर्यंत माझी वर्स्ट डिझाईन असेल, बट त्यांना ती आवडली. बट नंतर मला ती आवडली नाही. मला रिअलाईज झालं की नाही, मी याच्यापेक्षा काहीतरी चांगला करू शकतो. मी तो ब्रोशर डिझाईन करायला ऑलमोस्ट 1 महिना घेतला. मी त्याला बोललो नाही, मला 2 दिवस दे, मी ह्याला काहीतरी करेन. आणि तो ब्रोशर आहे ना टोटली डिफरंट. मला एक असा ना रस्त्यावरून चालताना एक पडलेला पॅम्पलेट भेटलेला, मी तो उचलला. त्याला 4 पेजेस होते. लाईक मी ते 4 पेजेस बघितले, मला 2-3 आयडिया आल्या त्या 4 पेजेस मुलं. मी तो घेऊन आलो घरी. त्या 4 पेजच्या मुलं आय गेस 16 पेजचा तो ब्रोशर मी डिझाईन केला. तो ब्रोशर एवढा भारी झाला की त्याच्यानंतर माझ्या लाईफला एकदम खूप मोठा ट्विस्ट आला. त्या ब्रोशर मुलं त्या ब्रोशर मुलं मी इव्हेंटमध्ये घुसलो असंच बोलीन. कारण की मी फोटोग्राफी करायचो इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. येस, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. कारण की आमच्या कॉलेजचा इव्हेंट असतो युफोरिया.
आणि त्याच्यामध्ये मला जायचं होतं. इव्हेंट वगैरे चांगले असायचे, वाटायचे. मी ॲज अ फोटोग्राफर असा नॉर्मल एक साईड हिरोच्या पेक्षा साईड हिरो होतो. म्हणजे कोणाला माहिती नसलेला जस्ट फोटो काढतो आणि कॅमेऱ्याच्या मागं असणार तर कधी कोणाला कळतच नाही. जसे इथे बसले गणेश भाई आपले ते जे सगळ्यांना कोणाला माहिती आहे, माहित- तू नको टेन्शन घेऊ, सगळ्यांना माहिती बट ॲट द एंड त्यांचे चेहरे कधी दिसत नाही कारण की ते कॅमेऱ्याच्या मागं असतात. तसाच मी होतो, कोणाला माहिती नव्हतो. सेकंड इयर झाला, थर्ड इयरला ग्राफिक डिझायनर कोणच नव्हता. मी बोललो मी ट्राय करतो. मी काम केला, मी असा काम केला की आज लाईक 8-9 वर्ष झाले इव्हेंटचा. आज मी त्या इव्हेंटचा एक OCच्या ग्रुपमध्ये आणि कुठला तरी मेन पार्ट मी रोल करतोय त्या डिझायनिंग मुलं. मग ती ग्राफिक डिझायनिंगची जर्नी माझी त्या वर्षी चालू झाली. ग्राफिक डिझायनिंग करत गेलो, पासआउट झालो. मेकॅनिकल फील्डमध्ये पहिले जॉब घेतला आणि एक 7-8 महिन्यानंतर रिअलाइज झाला की नाही, जसा तो कोर्स माझ्यासाठी नव्हता तसा तो जॉब पण माझ्यासाठी नाही आहे. मग मी थोडा ट्राय करतो की काय करू. मग मी फ्रीलान्सिंग ग्राफिक डिझायनिंग पण चालू केली. करत होता वर्क, एवढा नाही की असा नॉर्मली वर्क करत होता. मग मला कॉलेजमधून एक कॉल आला आणि मला बोलले की तू जॉब करशील का. तो कॉल म्हणजे असं मला नाही वाटत की ग्राफिक डिझायनिंगसाठी होता. तो माझ्या इव्हेंटच्या पर्स्पेक्टिव्हने होता की इव्हेंटसाठी मी जेवढा काम केलं आहे, ग्राफिक डिझायनिंग असो किंवा इव्हेंट मॅनेजमेंट असो, ही माझ्या स्किल्स त्याच्यानंतर अनलॉक झाली. बट ते पण लाईक करिअर सोडून दुसऱ्याचकडे धावताना मग आपल्यात बऱ्याच स्किल्स डेव्हलप होत राहतात. तशीच मग ती इव्हेंट मॅनेजमेंटवाली स्किल पण माझ्यात एक डेव्हलप होत गेली. आणि मग त्या गोष्टी मुलं आणि ग्राफिक डिझायनिंग ऑब्व्हियसली दोन्ही गोष्टींचा एक मॅच झाला. कारण इव्हेंट मॅनेजमेंट करणारे पण खूप होते, डिझायनिंग करणारे पण होते. बट त्या दोन्ही गोष्टी माझ्यात होत्या म्हणून मे बी मला कुठेतरी तो चान्स भेटला. मी कॉलेजमध्ये जॉबला लागलो. कॉलेजमध्ये 1 वर्ष जॉब केला. एकदम मस्त झालेला, असा नाही की काय असं नाही. बट ना आमचे जोक्स चांगले व्हायला लागले. आमचा एक ह्युमर ग्रुपमध्ये ना ह्युमर चांगला आला आणि आम्ही कशाला चांगल्या आयडिया बनवायचो. सो माझा फ्रेंड शिरीष होता जो प्रॉपर लेवलचा नाटक करणार आहे. फक्त त्याच्यात इगो आहे, ऍक्टर आहे. म्हणजे मी असं बोलेन की शिरीष जर तू कधी बघत असशील हा हा पॉडकास्ट, तर तुझा इगो कमी कर. जसं मी त्याला रोज बोलतो, तो आज खूप मोठा झाला असता आहे, असा नाही की नाही, पण तो अजून खूप मोठा झाला असता. त्याच्या इगोमुळे तो मागे राहिला आहे. पण तो खूप चांगला ॲक्टर आहे, खूप चांगला ॲक्टर आहे. तर तो असा बोलायचा मला की बघ कसले भारी रील बनवतात. पण असं तो मला कधी बोलला ना की रील बनव वगैरे. मग आम्ही एक दिवस खूप पाऊस पडत होता. हा मला बोलला मला घ्यायला गेटवरती आहे. मी याला घ्यायला गेटवरती चाललेलो. खूप पाऊस होता, म्हणजे माझे पाय ऑलमोस्ट डोफ्याच्या थोडे खालतीपर्यंत बुडलेले. मी असं चाललेलो त्याच्यातून चालत आणि मला असं रिअलाइज झालं की यार काहीतरी असं ना करायला पाहिजे रे, की रील कोणी पण उठतंय, रील बनवतोय, कोणी पण करतोय. मी बोललो मी का नाही करू शकत, मला तर आवडतंय. ठीक आहे, मी थोडा कॅमेरा शाय होतो, असं नाही की नाही, पण बोललो ठीक आहे ना, होईल ते होईल, बघून घेऊ. तर त्या मोमेंटला माझ्याकडे फोन नव्हता. माझा 7+ होता जो एक ट्रेकमध्ये खराब झाला होता आणि मी 15 प्रोसाठी थांबलेलो. सो तो फेजमध्ये 3 महिने माझ्याकडे फोन नव्हता. मी नॉर्मल छोटा अँड्रॉइड फोन वापरतो, पण माझ्याकडे आयपॅड होता. तर पहिली रील मी माझ्या आयपॅडमध्ये शूट केलेली. आणि असंच तिथून पावसातून येता माझ्या डोक्यात एक नाव आला की संकेत ही गोष्ट कधीच नाही करू शकत, कधीच नाही. त्याच्या लाईफमध्ये जे मी आज करायला चालू आहे ना, ते संकेत कधीच नाही करू शकत. मग तो संकेत नाही ना, म्हणून मग तो आय एम नॉट संकेत तांडेल असा नाव पडला, की माझा संकेत तांडेल युजर नेम होता आणि संकेत तांडेल ती गोष्ट नाही करू शकत, म्हणून मी त्या पेजचं नाव आय एम नॉट संकेत तांडेल ठेवला. त्याच दिवशी पेज ओपन केला, त्याच दिवशी दुपारी रील शूट केली, प्रिपेरिंग फॉर 1 मिलियन अशी एक एकदम नॉर्मल रील. तिथूनच मग काहीतरी एक हॅशटॅग पाहिजे, सगळ्यांची असते, लाईक बिलीव्ह इन मॅजिक फोकस इंडियनची आहे, तशी मी बोललो माझी पण काहीतरी पाहिजे. मग ड्रीम ऑफ मिलियन ही माझी टॅगलाईन बनवली आणि मग त्याच्यावरूनच मला ती पहिली रील सुचली. ॲक्च्युली मी काहीतरी दुसरीच माझ्याकडे आयडिया होती, आठवत नाही, पण त्या ड्रीम ऑफ मिलियन मुलं मला ती आयडिया आली की प्रिपेरिंग फॉर 1 मिलियन, आणि हीच माझी पहिली रील मी टाकली. लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी आयडिया, तिसऱ्या दिवशी, आणि आय गेस लगातार 3 महिने मी रील टाकल्या. आणि जी मी स्टार्टिंगला बोललो की क्रिकेट आणि एक्झाम रूल्स, मोयो पहिली रील व्हायरल झाली. बट तेव्हा ग्लिच असा होता की आम्ही ती 5 जणांना कोलॅब केली होती, माझ्यासोबत नाचणारे होते, त्यांना मी कोलॅब टाकला होता. आणि त्यावेळी कोलॅब केल्यावरती फॉलोचा बटन गायब व्हायचं. म्हणजे जर एखाद्या रँडम पर्सनला ती रील गेली तर त्याला फॉलो करण्यासाठी ते टॅगमध्ये जायला लागायचं, नंतर तो फॉलो करायचा आणि त्याला माहित नाही पडायचं की कोणी रील पोस्ट केले. त्याच्यासमोर एक लिस्ट राहायची. तो ग्लिच होता, ग्लिच मे बी, किंवा त्यांनी अपडेट नव्हता केला.
तर त्याच्यामुळे मग कोलॅबरेशनमुळे ना फॉलोअर्स मला त्या रीलमध्ये भेटले नाही. भलेही ती 40 मिलियन गेली, पण मला फक्त 1000 सबस्क्रायबर्स फॉलोअर्स त्या रीलनी दिले. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की मी कोणाला कोलॅब देणार नाही, मी सेल्फिश वागलो. आणि मग नंतर ती रील शूट केली, आय गेस याच्या 15 दिवसानंतर ती रील व्हायरल गेली. त्या रीलनी मला 20 मिलियनच व्ह्यूज दिले, पण त्या रीलनी 16,000 फॉलोअर्स दिले एका रीलनी. कोलॅबरेशन वरनं एक गोष्ट आहे, एक असते म्हणजे वेज ऑफ कोलॅबरेटिंग, एक असते नॉन कन्सेन्च्युअल कोलॅबरेशन पण असते. आयशो स्पीडला बघितलंय, विराट कोहली विराट कोहली त्याची ती बघणार तर नाही video, पण काय होते की त्याचे जे फॉलोअर्स असतात ते जातात, मग विराट कोहलीच्या पोस्ट वर जाऊन स्पॅम करतात की आयशो स्पीड वॉन्ट्स टू कोलॅब विथ यू वगैरे असा. तर त्याच्यावर काय थॉट्स आहेत, म्हणजे यो एक प्रॉपर वे ऑफ कोलॅबरेटिंग आहे का, काय वाटते तुला? आता सेम गोष्ट माझ्यासोबत रिलेट होतं की माझा फ्रेंड आहे निशांत पाटील एडिट्स. तो व्लॉग्स बनवतो, चांगले व्लॉग्स बनवतो आणि कन्सिस्टंट आहे. म्हणजे तो रोज व्लॉग किंवा एक दिवस आड व्लॉग टाकतो. पण तो जेव्हा पण माझ्यासोबत असेल त्याच्या हायलाईटमध्ये तो माझी मारतो. कारण की माझी मारतो म्हणजे मी टाकणार आणि मग मी ती माझ्यावरती रिशेअर करीन, आणि मग रिशेअर केल्यावरती ऑटोमॅटिकली माझे फॉलोअर जे आहेत, मग माझी कोणतरी वाट लावतोय ना, म्हणजे कोणतरी चांगलाच आहे, मग ऍट द एंड त्याच्याकडे ती पब्लिक डायव्हर्ट होते. तो तशी गोष्ट म्हणजे कोलॅबरेशन एक तर प्रॉपर वे आहे, बट जसं तू बोललास तशी गोष्ट पण वर्क करते. लाईक बरेच सारे फॉरेन वाले इन्फ्लुएन्सर, कॉन्टेंट क्रिएटर, आर्टिस्ट इंडियामध्ये येतात. कारण इंडियामध्ये सोशल मीडिया एवढा वाढलाय की जो इंडियामध्ये येतोय ना त्याला एक हाईक भेटते, एक एवढी मोठी हाईक भेटते ना की लाईक बघ मिस्टर बीस्ट होता, त्यांनी प्राईम इंडियामध्ये आणला आणि त्या लॉन्च करायसाठी तो स्वतः प्लस अजून त्याच्यावर 2-3 क्रिएटर्स आले आणि त्याला एवढा हाईक भेटला. आयशो स्पीड इंडियामध्ये आला आणि मला असं वाटतं की त्याचे जेवढे इंडियामध्ये जे फॉलो करणारे लोक आहेत ते खूप आहेत बाकी रेस्ट ऑफ द वर्ल्ड जर आपण कन्सिडर केला तर. ह्या गोष्टी मॅटर करतात. मे बी विराट कोहलीच नाही, इंडियामध्ये जर कुठली गोष्ट बाहेरून कंट्रीमधून किंवा कुठलीही गोष्ट जर आली तर ती व्हायरल होऊ शकते आणि ते बाहेरच्या कंटेंट क्रिएटरला माहिती आहे. म्हणून ती कुठली पण गोष्ट असो, आज कोल्ड प्ले मे बी ते पुन्हा आय गेस 400 करोड रिटर्न घेऊनच गेले आपल्या लोकांचे. सो बिझनेस आहे इंडियामध्ये, लोक काही कुठल्या पण गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, लोक कुठल्या पण गोष्टीला टाइम देऊ शकतात, एवढी पॉप्युलेशन आहे. सो लोक फायदा घेतात आणि करून देतात लोक ऍक्च्युली फायदा त्या गोष्टीचा. बरोबर की पहिले तू एकच काहीतरी गोष्ट करू शकत होतास, लाईक म्हणजे ते होता ना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स एस ऑफ नन तसावाला सीन, पण आता तू जॅक बनू शकतोस ऑफ ऑल ट्रेड्स आणि ते तुझ्यासाठी काम करू शकते. म्हणजे मल्टिपल गोष्ट करू शकतात, डिझाईन पण करू शकतास, पॉडकास्ट पण करू शकतास, काही करू शकतो. तर तो बॅलन्स एक कसा मेंटेन करायचा जर तू आता, कारण तू पण जॉब करतोयस, कंटेंट क्रिएशन दोन्ही गोष्टी करतोयस, तर त्याच्यामुळे बघ मी माझी पहिली प्रायोरिटी जॉबला देतो, काहीही असो. ग्राफिक डिझायनर माझा पॅशन आहे आणि मी त्याच्यासाठी माझा करिअरच सोडून दिला. कोर्स जे मी शिकलो एवढ्या वर्ष शिकत आलो ती गोष्टच मी सोडून दिली, कारण की मला माझा पॅशन आवडतं. मला आज पण जर तू विचारलास की कॉन्टेंट क्रिएटर की ग्राफिक डिझायनिंग, मी ग्राफिक डिझायनिंगकडेच जाईन. कारण मला ती गोष्ट आवडतं. मला रात्री 2 वाजता उठवलं आणि बोलास रील बनव, एवढी भारी आयडिया आहे, मी बोललो तेल लावत गेलास. मी ती रील कितीही भारी असो, कितीही मोठी व्हायरल असो, मी नाही करणार. पण तू बोललास की संकेत 2 वाजलेत, आपल्याला हा काम अर्जंट आहे, हा करायलाच पाहिजे, मी 2 वाजता उठून ती गोष्ट 100% करीन. कारण ती माझ्या गोष्ट म्हणजे मला ती आवडणारी गोष्ट आहे. मला कधीच फरक नाही पडत की 12 वाजले 2 वाजलेत, आणि मी रात्र काम केलेलं आहे. कधीच मला असा फरक नाही पडला की ग्राफिक डिझायनिंगमुळे मला झोप नाही भेटत, हे नाही भेटत. ती गोष्ट मला आवडते ना, मग तर तसंच आहे कॉन्टेंट क्रिएशन. एक अशी लाईक थोडी बाजूची गोष्ट आहे माझ्यासाठी. हां, मला चांगला लोकांचा रिस्पॉन्स भेटला, माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी चांगला शेअर वगैरे नेहमी मला सपोर्ट केला, अजून पण करतायत. तर त्याच्यामुळे मला एक चांगला बूस्ट भेटला. कंटेंट पण मी चांगला ठेवला. मी अजूनपर्यंत कधीच कॉन्टेंटमध्ये शिवी नाही दिली. सो माझा तो एक अचिव्हमेंट वाटतं की माझे 30,000 फॉलोअर्स आहेत, कुठलीही शिवी न देता. सो एक माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की मी कुठल्याही गोष्टीची निगेटिव्हिटी किंवा शिवी नाही दिली किंवा कुठली कॉन्ट्रोवर्सी नाही टाकली, कुठल्याच गोष्टी वाईट नाही केल्या. जे काय ते थ्रूआउट ट्रेंडिंग टॉपिक्स, चांगल्या गोष्टी, ह्युमर, डेली लाईफ याच्यावरतीच ठेवून 30,000 फॉलोअर्स आत्तापर्यंत केलेत. मे बी अजून पण होतील. गरज नाही की शिवी द्यायलाच पाहिजे की काहीतरी वाईटच करायला पाहिजे किंवा कॉन्ट्रोवर्सीच करायला पाहिजे, या गोष्टींची गरज नाही. आणि राहिली गोष्ट म्हणजे बॅलन्सिंगची, तर होतं मॅनेज. एक रील बनवायला किती वेळ लागतं? मे बी पॉडकास्टला खूप वेळ लागतं, बट एक रील बनवायला जर तुझ्याकडे आयडिया असेल आणि तुझ्याकडे फोन असेल
हार्डली 10-15 मिनटं इनफ आहेत ती बनवून. म्हणजे मी तरी माझ्या ऑलमोस्ट 80% रील या 20 मिनिटात शूट करून एडिट करून पोस्ट केलेले आहेत. 20 मिनिट इज इनफ एक रीलसाठी. तर मला नाही असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएशनसाठी एवढा टाईम देणं गरजेचं आहे. मोस्टली तुम्ही तुमच्या काम म्हणजे इन फ्युचर कॉन्टेंट क्रिएशन एक असा करिअरच आत्ता पण झालेलंच आहे आणि बरेच जण ट्राय करतात, पण सगळ्यांना सक्सेस भेटेल असं नाही आहे. जे कोणी ट्राय करतात ना त्यांना एवढंच सांगेन की तुमच्याकडे एक पहिला ना बेस किंवा एक बॅकअप किंवा बॅकअपच्या ऐवजी एक ना सोर्स ठेवा, जो फिक्स सोर्स. त्याच्यानंतर ह्या गोष्टी करा. कारण सक्सेस भेटेल नाही भेटेल ना हे लाईक ट्रेडिंग सारखं सीम आहे. कधी तुम्हाला ग्रोथ भेटेल पण कधी पण तुम्हाला डाऊनफॉल पण भेटेल. आणि मग डाऊनफॉल नंतर काय, जर तुमच्याकडे फिक्स्ड हे नाही ना तर मग तुमच्याकडं मग तुम्ही काय असं एकदम ना झिरो होऊन जाल. सो माझ्याकडे माझा ग्राफिक डिझायनिंग आहे ना. जर माझा आज आता मी 1 महिना झाला रील नाही टाकली, काय फरक नाही पडला मला त्या गोष्टीचा, किंवा असं काय त्या गोष्टीमधून मला इन्कम भेटते आणि मग अरे यार 1 महिना रील नाही टाकली आता ह्याचं काय झालं, डझंट मॅटर ना. माझा ग्राफिक डिझायनिंग स्किल्स आहेत, मी त्याच्याकडून माझा पोट तर भरू शकतो. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये लाईफ कधी येईल, जेव्हा एक मी मोठा नोन फेस होईन त्याच्यानंतर माझी लाईफ चालू होईल ना. पण त्याच्या आधी तर मला सर्वाइव्ह करायचं आहे. सो मग ग्राफिक डिझायनिंगलाच मी जास्त फोकस करतो, त्याच्यावरती जास्त माझा फोकस असतो. आज पण मला जर कोणी कधी विचारला कॉन्टेंट क्रिएशन ग्राफिक डिझायनिंग, मी ग्राफिक डिझायनिंगलाच जाईन. चांगली गोष्ट आहे. थिंकिंग थोडी राईट डिरेक्शन मध्ये आहे मला वाटतं. तू जे काही सांगितलंस ना एकदम परफेक्ट आहे. व्ह्यूअर लोकांनी पण जर ऐकायचं असेल तर एक बॅकअप काहीतरी असला पाहिजे मध्ये कॉलेजला. आणि तू तिथेच तू इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये पण होतास आणि तू सेलिब्रिटीजना घेऊन येतास ना तिथे. तू कधी असा विचार केलास का की हेच लोकांकडे मी गेस्ट म्हणून जाणार आहे? आता केलाच असेल म्हणजे विचार असा केला, विचार असा म्हणजे बरीच जण मला बोललीत की म्हणजे मी एकदा लाईक तो म्हणजे असा माझ्या मस्तीचा विषय होता की लास्ट इयर आय गेस माझे ना 15,000 फॉलोअर्स होते लास्ट इयर. तर मी असा मस्तीत बोललेलो की कोणाला पण बोलवा पण त्याचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त पाहिजेत, नाही तर मी त्याच्यासोबत काम नाही करणार. एक मस्तीचा विषय होता. पण असे बरेच जण आता मला बोलतात की एक दिवस तू येशील असाच. तर मी बोललो की मे बी दुसऱ्याकडे जाईन झालो मोठा तर, पण ह्या कॉलेजसाठी कधीच नाही येणार. कारण की मी इथं काम करायलाच येईन. कारण की त्या गोष्टींनी मला बऱ्याच म्हणजे युफोरियानी मला बऱ्याच गोष्टींनी शिकवल्या आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मला लाईक काय बोलू शकतो की पुढं जाण्यास हेल्प केली. तर मग युफोरियाला मी कधी नाही जाणार, पण युफोरियासाठी ऑलवेज मी काम करायसाठी जाईन. मग किती पण मोठा होऊन दे लाईफमध्ये, नाही झालो तरी पण आणि झालो तरी पण मी त्या इव्हेंटला मॅनेज करायलाच जाईन. एक्सपिरियन्स होता कुठला असा कॉमेडी एक्सपिरियन्स झालाय काय? तू मला एकदा सांगत होतास तो ऑरेंज ज्यूस गँग वाला, तो सगळ्यात कॉमेडी वाला तोच असेल की तेव्हा मला ऑरेंज ज्यूस गँग माहिती नव्हती. म्हणजे असे पर्सनल नावाने माहिती होता, सौरभ आणि नील माहिती होता. तर असाच आमचा चालला होता. आणि त्या वर्षी आय गेस मी कॉलेजला नव्हतो, जॉबला नव्हतो. आणि 2021ला युफोरिया झाला नव्हता आणि 22ला करायचा होता. कोरोनामुळे 21ला झाला नव्हता आणि 20ला मी पासआउट झालो होतो. तर मग तो 21चा जो गॅप पडला त्याच्यामुळे मग 22ला इव्हेंट कोण करेल, कारण की जी करणारे होते ते पासआउट झालते, आम्ही झालतो आणि आमच्या मागची बॅच पण पासआउट झालती. तर मग कॉलेजमधून आम्हाला 7-8 जणांना बोलवलं की तुम्ही या, तो स्पेसिफिक इव्हेंट तुम्ही ट्राय करा. तो इव्हेंट त्यावर्षी 2 दिवसाचा होता आणि आमची अशीच प्लॅनिंग चाललेली. तर त्या टाइमला रील्स, कारण की 2021लाच रील्स चालू केला होता इंस्टाग्राम. हां, तर मग रील्सवाला आपण इव्हेंट एक ॲड करू. तर तो आम्ही ॲड केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा एंट्री आल्या. तर मग आम्ही असा विचार केला की त्या इव्हेंटसाठी पण आता जज लागेल. ऍक्च्युली म्हणजे बऱ्याच जणांनी पार्टिसिपेट केलं त्याच्यामध्ये. तर मग असं झालं की तो नॉन स्टेज इव्हेंट होता, त्याचा आणि स्टेजचा काहीच संबंध नव्हता. पण एंट्रीज आल्या. मग आम्ही विचार केला की आपल्या इथं स्क्रीन लागते, आपण तो डिस्प्ले करू, ज्या चांगल्या रील्स असतील शॉर्टलिस्ट करू आणि त्या रील डिस्प्ले करू आणि मग त्या इव्हेंटसाठी आपण जज बोलवू. तर मग एक जण बोलला, विनीत माझा फ्रेंड होता, तो बोलला की आपण ना ऑरेंज ज्यूस गँगला बोलू. तर मी बोललो कोण आहेत ऑरेंज ज्यूसवाले गँग, ठीक आहे बोलू आपण असं तसा. तर मला त्यावेळी श्रीमान म्हणजे श्रीमान अजून पण आवडतं. तर मी बोललो की श्रीमानला बोलूया, तो असा मस्त आहे, कॉमेडी करेल, हे करेल. तर बोलते नाही हे पण भारी आहेत. तर मी बोललो दाखव कोण आहेत. तर मग लगेच मी बघितला. तर तुला बघून ती रील त्यांची डान्सवाली त्यावेळी फेमस झालेली. तर मी बोललो नाही ह्यांना पण बोलवू. तर त्यांचे तेव्हा 200-300K होते आणि मग त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि मग ते यायचं ठरलं. 2 जण, नील आणि करण, हे 2 जण यायचं ठरलं आणि त्यांचा फर्स्ट एव्हर कॉलेज इव्हेंट होता. तर ते आले आणि
एकदम गर्दी, म्हणजे एवढी गर्दी होती की मला नाही असं वाटत की लाईक मराठी ॲक्टर आले तर असते गर्दी, पण अपार्ट फ्रॉम ते मराठीमध्ये मूवीवाले झाले, पण मूवीवाले सोडून फर्स्ट टाइम कोणाला तरी गर्दी होती ती त्यांच्यासाठी, दोघांसाठी होती. ते दोघं जण आले, इव्हेंट झाला, मस्त झाला, धमाल झाली. रिटर्न येताना घेऊन आलो, पूर्ण गर्दी रश होत होती, चेन बनवून घेऊन आलो, आतमध्ये आलो. करण थोडासा घामात होता आणि मग मी त्याच्यासोबत होतो, तर मी त्याला बोलतो की तुला काय पाहिजे का, तुला बरं वाटते का, कारण की तो असा दमलेला वाटत होता. तर तो बोलला नाही नाही ठीक आहे. आणि आम्ही आमच्या रूममध्ये गेलो जिथे सेलिब्रिटीज बसतात. तर तो थोडा एका साईडला निघाला, तर मी त्याच्या थोडा मागे होतो. मी त्याला बोललो तुला काय ज्यूस वगैरे पाहिजे, तर लाईक असं मला पण वाटत होतं की मी त्याला इरिटेट करतोय, पण त्याला बघून मला असं वाटत होतं की त्याला काहीतरी गरज आहे म्हणजे प्यायचा. तर तो नाही बोला रे, नाही मी ठीक आहे, आणि ठीक आहे बोलला. मी जस्ट टर्न झालो आणि तो माझ्यासमोर पडला डायरेक्टली खाली, तो पडला. मला त्या मोमेंटला असा ब्लँक, मी काय करू, म्हणजे मला असं रिअलाइज नव्हतं की मी काय करू. आणि असा मी वाकलो, तर पटकन मला कोणातरी आवाज आला की बोल त्याला हात नको लावूस. मी परत उठलो, मी पटकन मागं आलो, नील बोललो नील दादा करण पडलाय. तर तो पण माझ्यासोबत आला आणि मी असं वाकेन, तो उठला आणि तो हसायला लागला, आणि साईडला त्याचे तिन्ही कॅमेरामॅन कॅमेरा चालू करून होते. त्यांनी माझ्यासोबत तो लेजिट प्रँक केला होता. सो मी एवढा हायपर होतो, मी त्याला बोललो भाई काय, मी त्याला 2 मिनिटं मिठी मारतो, बोललो काय का मी एवढ्या कामात आहे आणि तू पण एवढा म्हणजे एन्जॉय केलास, आणि ही गोष्ट इथं करायची नव्हती. मे बी जर फोकस इंडियन करण दादा तू जर ही मे बी पॉडकास्ट जर तुझ्यासाठी आला तर तो भाई प्लीज टाक यार. मी सगळ्यांना सीन सांगतो, पण भाई कोण विश्वास ठेवेल कोण नाही ठेवेल मला माहिती नाही. अरे यार तू प्लीज तो टाक. सो तो सगळ्यात म्हणजे एक मोठा किस्सा होता. आणि मग असे बरेच होतात, प्रत्येक सेलिब्रिटीसोबत एक स्टोरी असते, एक नवीन स्टोरी भेटत जाते. सो त्यांच्या बिहेव करण्यावर असतं. त्यांनी आज माझ्यासोबत मस्ती केली, असंच काही जण बॅड एक्सपिरियन्स पण देतात. मे बी ते मी नाही बोलू शकत, बट ठीक आहे, तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह असतं, त्याचं वागणं असतं. तू असं बोललास इव्हेंट मॅनेजमेंट करतोस ना, तर तू वेगळे सेलिब्रिटीज लोकांना भेटत असतोस. जेव्हा पहिल्यांदा एखाद्या नॉर्मल माणसाला म्हणजे माझ्यासारख्या माणसाला सेलिब्रिटी दिसतात तर आम्ही फुल फॅन बॉय मोमेंट होऊन जाते रे तो पहिले तर, कारण सवय नसते. पण त्या माणसाला समोर स्क्रीनवर बघत असतो, मे बी हलू मी युज टू गोष्टीला. पण तर तुझ्यासोबत तर असा मुवमेंट झाला का, आणि यावर्षी कोणाकोणाला भेटलास तू? म्हणजे अजून पण मला असं होतं, कारण की कसं मी दरवर्षी नवीन फेसेसला भेटत जातं. काही जण मला आवडणारे असतात, काही जण मला आवडणारे नसतात. बट असं नाही की मी त्यांना मॅनेज करताना फरक ठेवतं, आवडणाऱ्याला जास्त खायला देतं आणि न आवडणाऱ्याला कमी खायला देतं. मी सगळ्यांसाठी सेम असतं, सगळ्यांसाठी. मग तो किती पण मोठा असो, किती पण छोटा असो, आवडणारा असो किंवा न आवडणारा असो, मी सगळ्यांसोबत सेम ट्रीटमेंट द्यायला ट्राय करतं. आणि कारण की कसं आहे, मी जे ट्रीट करते ती माझी कॉलेजची ट्रीटमेंट असेल, कारण की तो नेताना माझं नाव नाही नेणार. तू रिप्रेझेंट करतो, मी रिप्रेझेंट करतो ॲक्च्युली कॉलेजला, तर मग तो कॉलेजचं नाव घेऊन जाणार आहे. तर तो एक साईडचा पार्ट राहिला. पण मी फॅनबॉय मुवमेंट होते कधी कधी. लाईक आत्ताच जसं झालं तेजस आणि हे म्हणजे मी त्यांना फॉलो करतो आणि मग ते मला आवडतात. चांगल्या आयडियाज आणि चांगल्या रील्स त्यांच्याकडून येतात. तर मग होतं अजून पण असं की उद्या मी किती पण मोठा झालो नाही झालो तरी पण ती माझ्यासाठी गोष्ट राहील की हा याला भेटायचं आहेच आपल्याला. मग त्याच्यासाठी ती मनात फॅनबॉय मुवमेंट राहीलच. आणि आता ह्या वर्षी जर बघायला रुचिरा होती, मनीष आडविलकर होता, तेजस होता आणि त्याचे फादर होते. तर असे बरेच खूप जण होते, पण त्यातल्या त्यात हे म्हणजे मोठी नावं होती. तर जसं बघायला गेलात की तेजस आणि मनीष काका हे दोघं जण जेव्हा आलेले त्यांनी पण खूप धमाल केली. आणि मनीष काकांचं असं स्पेशली बोलीन की ह्या एजमध्ये ते एवढा एन्जॉय करत होते, क्राऊडसोबत ओपन अप होते, डान्स करत होते. म्हणजे त्याला दम लागत होता तरी पण क्राऊड एन्जॉय करते म्हणून ते त्याच्यासोबत एन्जॉय करत होते. तर लाईफमध्ये आपण काय करू काय ना माहिती नाही, कसे पोचू, कितपर्यंत पोचू, कुठल्या एजपर्यंत पोचू. पण जर त्या एजला पोचलो ना आणि जर माणूस त्यांच्यासारखा नसेल तर मग फायदा नाही जगून. मग ते काहीतरी पैशाच्याच मागं आपण जाऊ आणि मग लाईफमध्ये ऑफिसमध्ये बसून राहू किंवा लाईक कॉर्पोरेट जॉब करून थकलेले असू आणि कुठेतरी मग एन्जॉय फिरायला जाऊ. मॅटर नाही करत. लोकांसोबत किती एन्जॉय करतोय, किती ओपन अप होतोय, स्वतःसाठी किती जगतोय ते मॅटर करेल. प्लस की किती पे करतोस. नाव नको घेऊ, मे बी तू सांगायचं असेल. मे बी वॅरी करतं. मे बी मोठा नाव असेल फ्रीमध्ये पण येतात असं नाही. तर त्या माणसासोबत आपण कसे कनेक्ट होतो. लाईक असं असतं की आता आपल्याला जर
पकड की एक स्पेसिफिक पर्सन आहे, त्याला तुला बोलवायचं आहे, पकडून चल अमिताभ बच्चनला बोलवायचं आहे. मग तुझ्याकडे वे काय की त्याच्या मॅनेजमेंट कंपनीला किंवा त्याची फर्म असेल त्याला कॉन्टॅक्ट करून मग तू अमिताभ बच्चनकडे जाशील. हा एक वे झाला. बरोबर. दुसरा वे असा आहे की मग तुझ्या कोणत्या रिलेशनमध्ये आहे, पॉइंट ऑफ तो अमिताभ बच्चनचा रिलेशनमध्ये आहे, मग तू त्याच्या थ्रू जाशील. ह्यात फरक एवढा होईल की इथून जाताना मग तू वाया गेलास, मग तिथे त्यांचे चार्जेस, त्याचे चार्जेस, मग तो तिथं मनी मॅटर थोडा वाढेल. इथं तू डायरेक्ट गेलास, तो मधला पर्सन तर तुझाच आहे ना, तो तुझ्याकडून कमिशन वगैरे काय घेणार नाही, मग तू डायरेक्टली त्याच्याकडे जातोयस. मग त्या माणसाचे रिलेशन त्याच्यासोबत कसे आहेत, मग तो त्याला कसा कन्व्हिन्स करतोय, तर ह्या गोष्टी मॅटर करतात. मग त्याच्यामध्ये कधी कधी जर चांगलाच कॉन्टॅक्ट असेल त्या मिडल पर्सनचा, मग फ्रीमध्ये पण होतं. कधी कधी माझा डायरेक्टली कॉन्टॅक्ट कुठला तरी कॉन्टेंट क्रिएटर, आता मी कॉन्टेंट क्रिएशन करतो त्याच्यामुळे बरेच जण मला पण ओळखतात, आणि मग मी डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट केला तर मग ते फ्रीमध्ये पण असं आहेत 1-2 जण जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ते फ्रीमध्ये येतात. कधी कधी कसं आहे की कॉलेजमध्ये एखादा माणूस येतो, मोठा नाव नाही, एखादा असं नॉर्मल जो आहे, आता जो नवीन स्टार्ट केलंय तो कॉलेजमध्ये येतोय, मग त्याला एक चांगली ऑडियन्स भेटते, त्याला शोकेस करायला प्लॅटफॉर्म भेटतो. मग ते फ्री ऑफ कॉस्ट यायला काही त्यांना हरकत नाही आहे, कारण की त्यांना एक ऑडियन्स भेटते, नवीन लोकांपर्यंत पोहोचायला चान्स भेटतं. कारण की रीलमधून तू पोहोचील पण इन पर्सन तुला लोक बघतायत तुझ्यासाठी, आणि मग तुला पण एक लोकांचा रिस्पॉन्स बघायला भेटतो ना की रील्सवरती तर मला 100 जण कमेंट करतात रे, पण समोर असलेली 100 जण मला कशी रिॲक्ट करतील ते पण बघायला भेटतं. त्याच्यामुळे मग ते वॅरी करतं. मनी मॅटर काय असं नाही आहे की, मला नाही असं वाटत की लाईक चल 10 जण पकडलेस, 10 आर्टिस्ट, तर त्यातले 9 जण पैशाचा विचार नाही करत. मे बी एक जण असेल कोणतरी जो विचार करत असेल, पण 9 जण जे आहेत ते पैशाचा विचार नाही करत. ते कारण की ते उतरलेच असतात लोकांसाठी, लोकांना एंटरटेन करायसाठी किंवा लोकांना काहीतरी इन्फ्लुएन्स करायसाठी किंवा काहीतरी लोकांसाठी, तर मग ते लोकांचा विचार करूनच येतात. बरोबर बोललास. लाईक म्हणजे मी आता तोच विचार करत होतो की लाईक जेव्हा एखादी व्हिडिओ वगैरे टाकतात नवीन लोक, तेव्हा जेव्हा कमी व्ह्यूज येतात, कमी म्हणजे मी बोलतोय 100 व्ह्यूज, ओके 100 व्ह्यूजच्या बाबतीत, पण जेव्हा 100 माणसं एखाद्या माणसाच्या समोर येऊन उभी राहतील तेव्हा ती किती झाली. एखाद्या माणसाला 50,000 व्ह्यू येत आहेत म्हणजे तो अख्खा DY पाटील स्टेडियम भरलाय असा तुम्ही समजा. तर ती गोष्ट लोक विचार नाही करत. म्हणजे जर लोकांना असं वाटत असेल ना की मला एवढेच व्ह्यू होतात, तर त्यांनी ती गोष्ट गुगल करायला पाहिजे की 100 व्ह्यूज इन रिअल कसं. आता जर मी विचार केला, एकदा माझ्या माइंडमध्ये असा विचार आला की माझे ना 2,000 फॉलोअर्स आहेत, आणि मला एक कोलॅब आला होता, नॉर्मल प्रोडक्ट होता, बार्टर होता. त्यांनी बोललं की हे प्रमोट कर, तर मी बोललो काय भाई माझे 2,000 आहेत. तर मला एकाने सजेस्ट केलं की आपल्या दांडियाला 2,000 लोक येतात, आपल्यानी मॅनेज होतात, तेवढी लोक तुला फॉलो करतायत, तेच आहे ना, समजून जाते ना म्हणजे तुझा किती मोठा ऑडियन्स आहे. तर बोललो, मग तेव्हा म्हणजे माझी थोडी थिंकिंग चेंज झाली की नाही यार. मग मी जेव्हा मला अशी वाटतं ना, आता माझे 30,000 आहेत, जर मी सर्च केलं ना की 30,000 लोक, तर एक ग्राउंड लागेल त्यांना फिट करायसाठी, एवढे लोक मला फॉलो करतात. तर मग 100 झाले काय आणि 30,000 झाले काय, एक मोठा ऑडियन्स सेट आहे. 10 जण बोला तर एकाच्या घरात 10 जण नसतात, म्हणजे 10 लोक तुला बघतायत ही पण मोठी गोष्ट आहे. पहिली तर गोष्ट कन्सिस्टन्सी पाहिजेच, त्याच्यानंतर मग चांगल्या आयडियाज पाहिजेत, कॉपी नका करू. पण 0 ते 10,000 जसं मी बोललो की मला 16,000 फॉलोअर्स भेटले त्या रेगली मुलं, तर ती माझी आयडिया होती. आयडिया असून फायदा नाही. ती आयडिया काय होती, क्रिकेट. सो जर आपल्याला आपला क्राऊड पाहिजे असेल तर एक तर क्रिकेट, कुकिंग, पॉलिटिक्स, या 3 गोष्टी. मेन तर कुकिंग. मी म्हणजे कोणाला पण सांगेन, जर लाईक हाऊसवाईफ्स आहेत ज्यांना चॅनल ओपन करायचं आहे, म्हणजे असं वाटतंय की कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे, कुकिंग. लोक कुठला पण एज ग्रुप असो, छोटा असो मोठा असो, एज्ड असो, लेडीज असो जेंट्स असो, कुकिंगची रील कोणाला पण आली आपल्यात, आपण थांबतो तिथं आणि आपण ती बघत बसतो. त्याच्यात हुक असो हुक नसो, त्याच्यात क्वालिटी असो क्वालिटी नसो, त्याच्यात आवाज असो आवाज नसो, डझंट मॅटर. एखादा जर चिकनचा पीस आहे ना त्याच्यामध्ये, तर कोणीही झाला, किंवा लाईक व्हेज फूड घे, नॉन व्हेज नाही बट व्हेज फूड घे, पनीर जरी आला तरी माणूस तिथं थांबतो. सो कुकिंग बेस्ट वे जर कोणाला स्टार्ट करायचं असेल. त्याच्यानंतर मग एंटरटेनमेंट. मग एंटरटेनमेंटमध्ये तू पॉलिटिक्स आणि क्रिकेट ह्या 2 गोष्टी इंडियामध्ये चालतात, आणि ते मला माहिती आहे. मी त्याच्यावरती जास्त रील्स बनवतो. जर मला जे बघत असतील त्यांनी तर ती गोष्ट क्रॅक पण केली असेल की क्रिकेट पॉलिटिक्स ह्या गोष्टींवरती लोक एवढी येडी होतात की त्याच्यामध्ये काही असो लोक शेअर करतात.
सो ह्या गोष्टी प्रत्येकाने विचार केला पाहिजेत की त्याच्या एरियामध्ये किंवा त्याच्या फॉलोअर्सला किंवा एक ग्रुपला आपण काय डिलिव्हर करतोय. तर ह्या मेन गोष्टी आहेत आणि काय केल्या पाहिजेत असतील अजून पण अशा. मी तर ह्या 3 गोष्टी बघितल्यात की ह्याच्यामुळे व्ह्यूज भेटतात, लोक फॉलो करतात. तर अशा गोष्टींमुळे मग आपण 0 to 10,000 बोल की 1 million बोल तू पोहोचू शकतोस. हां, बट असं पण आहे की प्रत्येक वेळी त्याच गोष्टी नाही, दुसरी टेस्ट पण द्यायला पाहिजे लोकांना. रोज चिकन बिर्याणी भेटली, बी क्रिएटिव्ह थोडासा. हां, तर रोज सेम 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 नाही आवडणार. समथिंग डिफरंट एक दिवस व्हेज पण पाहिजे. कल्ट फॉलोईंग बद्दल बोलत होतो आपण आता थोड्या वेळ आधी. तर मग कल्ट म्हणजे कम्युनिटीचा एकच पार्ट झाला, राईट. कम्युनिटी आता हे थोडासा बिझनेस पर्स्पेक्टिव्हशी बोलतो, कारण थोडे लोक असे असतात की जे कंटेंट क्रिएशनमध्ये घुसत आहेत यासाठीच की पैसे कमवतील थोडेफार. तर कम्युनिटी, ब्रँड डील्स, एका बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी जर बघितलं तर सगळ्यात जास्ती पैसे कुठून भेटू शकतात? कम्युनिटीमधून तुझ्या, की तुझे कल्ट फॉलोईंगमधून जर तू काहीतरी विकतोयस, 1000 लोक आहेत काहीतरी आणि घेत आहेत त्यातून, की बिझनेस डील्समधून, ब्रँड डील्समधून? आता म्हणजे मी जितके पण माझ्यासोबत जे आहेत बरेच जण आहेत, लाईक बिझनेसवाले पण आहेत आणि कॉन्टेंट क्रिएटरवाले पण आहेत. तर बिझनेसमध्ये मग तुझ्या प्रोडक्टवरती आहे की तू काय प्रोडक्ट हे करतोय, काय सेल करतोय. बट म्हणजे सोशल मीडिया चांगला प्लॅटफॉर्म आहे तुझा बिझनेस ग्रो करायला. तुला ना शॉपची गरज आहे, तुला ना मार्केटिंगची गरज आहे. जस्ट तुझ्या घरी तू प्रोडक्ट बनवत असशील तर ते सोशल मीडियावर टाक आणि जर इफ ते व्हायरल होईलच, म्हणजे जर एक चांगला प्रोडक्ट असेल तर तो व्हायरल होतं आणि मग तुला बिझनेस भेटून जाईल. मग त्याच्यामध्ये तुझ्यावरती आहे की तू कसा तो बिझनेस करतोय. आणि राहिला मग कॉन्टेंट क्रिएटर्सचा पार्ट, तर मग त्याच्यामध्ये एवढ्या आता डिपेंड्स करतं ना की तू कुठल्या टाईपच्या रील्स बनवतोयस. कारण की आता मला विलासच्या येत आहेत, कोलॅब्स येतात, ट्रॅव्हलवाल्यांच्या कोलॅब्स येतात. बट मी त्यांना बोलतो की मी काय करू, लाईक माझा जोनर की ट्रॅव्हलला जाऊन मी फिरू आणि मग माझी व्हिडिओ टाकू शकतो. मला काय फरक नाही पडत. तुम्ही इफ मला पे करताय किंवा मला बार्टर करताय, मला फरक नाही पडत. बट तुम्हाला रिझल्ट काय भेटेल त्याच्यानी? कायच नाही ना की मी असा फिरतोय आणि ट्रॅव्हलवाला एक व्लॉग टाकलाय, बट लोक का बघतील? लोक माझ्या तर कॉमेडीवाल्या सेन्समध्ये किंवा अशी ह्युमरवाली रील आहे ती बघण्यासाठी मला फॉलो केला ना, तर ती रील ना बघणार. मग ते बिझनेस वरती त्यांच्या मग इफेक्ट टाकू शकतं. मग त्याच्यात माझं नाव खराब होईल की यार तुझ्याकडे तर एवढे फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर एवढीशे आलेत. मग तो व्हॅरी करतो प्रत्येकासाठी की कशा तू रील्स बनवतोस ते. बट कॉन्टेंट क्रिएटर मी तर बिझनेससाठी नाही बनलो. इफ कोण बनत असेल तर तो त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. पण माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तर हेच आहे की फेमस व्हायला पाहिजे. एक काहीतरी आपली ओळख होईल, त्याच्याने फेस व्हॅल्यू होईल. आणि स्टार्टिंगला तर एक असा म्हणजे टाइमपास, चल असंच करू आपण. आता थोडं वाटतंय की सिरियसली घ्यायला पाहिजे, का म्हणजे घेतलं आहे ऑलरेडी. तर कुठंतरी म्हणजे आपला एक 4 लोक आपल्याला ओळखायला लागली, ती 4ची 40, 40ची 400, 400ची 4000 व्हायला पाहिजेत. मग आपला एक थोडं नाव होईल की यार लाईफमध्ये आलोय तर मग काहीतरी नाव ठेवून जाऊ. मग बाबा हा व्हिडिओ बनवायचा, उद्या कुठेतरी असेल तर हा भाई संकेत ना, हा तो व्हिडिओ. संकेत नाव घेतल्यावरती पहिला मी आठवलं पाहिजे.